तब्बल 5 वेळा मुदतवाढ देऊन देखील लोकांनी अजूनपर्यंत त्यांच्या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट लावून घेतलेले नाहीये. मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 रोजी HSRP लावून घेण्याची मुदत संपून गेलेली आहे. तरी पण वेबसाईट चालू आहे, त्याच्यावरती बुकिंग देखील चालू आहेत. पण मुदत ही आहे ती संपून गेलेली आहे. आता मार्च महिना चालू होईल आणि त्या महिन्यामध्ये सर्वात जास्त दंड आकारले जातात हे तर तुम्हाला माहितच असेल. आता तुमच्याकडे जर गाडीवरती नंबर प्लेट जरी लावून घेतलेली नसेल तरी किमान तुम्ही HSRP साठी अप्लाय करून बुकिंग करून ठेवा. म्हणजे जरी ती पावती दाखवली तरी आपल्याला तो दंड होणार नाही. कारण जर बुकिंगच केले नसेल तर मात्र आपल्या गाडीवरती 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. आणि या HSRP नंबर प्लेटच्या दंडापासून वाचायचा असेल तर खाली लिंक दिली आहे transport.maharashtra.gov.in. या लिंकवरती जाऊन फक्त HSRP साठी बुकिंग करायची आहे आणि बुकिंग केल्यानंतर स्लॉट भेटल्यानंतर त्या टायमिंगला आपल्याला फक्त जाऊन तिथं नंबर प्लेट बसवून घ्यायची. तुम्ही तुमच्या सवडीनुसार स्लॉट बुक करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ती नंबर प्लेट तुम्ही गाडीवरती लावून घेऊ शकता. कारण मित्रांनो, मार्च महिना आता चालू होतोय आणि दंडाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे. प्रत्येक गाडीवरती HSRP नंबर प्लेट पाहिजे आणि ज्या गाडीवरती जर HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या गाडीला 10,000 रुपयांचा दंड तर बसणारच आहे. सोबत RTO मधली जेवढी पण कामं असतील, अगदी इन्शुरन्स जरी काढायचा असेल तो देखील आपल्या गाडीचा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळं आपल्या गाडीवरती HSRP नंबर प्लेट किमान बुकिंग करून ठेवा. हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्या लोकांनी अजूनपर्यंत गाडीवरती HSRP नंबर प्लेट लावून घेतलेलं नसेल. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की दाबा.